हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. मी पूजा. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आता ह्या एवढ्या सर्व मेंढ्या तुम्ही बघताय ना, तर ह्या मेंढ्या साध्या सुद्धा मेंढ्या नसून या चमत्कारी मेंढ्या आहे. आता मी हे असं का सांगते ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर त्याच्या अगोदर आहे ना, इथे ना आम्ही बाहेर जायचं म्हणून मग दरवाजा वगैरे बंद करून लॉक लावून बाहेर आलो ओट्यावरती आणि नेमका पाऊस सुरू झाला. मग काय पावसाची वाट बघत बसलो तो का कधी उघडतो. मग पाऊस उघडला आणि मग निघालो. आता आम्ही जात होतो आमच्या घराच्या पाठीमागेच आहे ना, इथे या मेंढ्या आलेल्या होत्या. आता ह्या मेंढ्या ना साध्या सुद्धा मेंढ्या नाहीये, या बाळूमामांच्या मेंढ्या आहे. तर आता बऱ्याच जणांना या गोष्टीबद्दल माहीत असेल की बाळूमामांच्या परंपरेनुसार आहे ना 17 ते 18 कळपांमध्ये ना या मेंढ्या वर्षभर आहे ना महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये फिरत असतात आणि त्या गावात मुक्काम करत असतात. 4 ते 5 दिवस असतं त्यांचं. आणि त्या गावातील ग्रामस्थ मग इथे ना भरपूर दान पुण्य करतात, दानधर्म करतात आणि ना तिथे ते लोक राहतात आणि वास्तव्य करतात. काही जण त्यांच्या शेतीमध्ये ह्या मेंढ्यांना बसवायला नेतात आणि असं मानतात की आपल्या शेतीची भरपूर अशी प्रगती होईल वगैरे असं आहे. त्याच्या मागची लोकांची श्रद्धा आहे. तर ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नसतील म्हणून सांगितल्या. तर आम्ही ना इथे आलेलो होतो, आमच्या घराच्या एकदम मागेच आलेल्या होत्या आणि आम्ही खरं तर खूप लक्की आहे असं मी मानते आता ह्या गोष्टीमुळे. तर इथे आल्यानंतर नक्की शिवला तर इतका आनंद झाला होता त्या मेंढ्या बघून. तो नुसता पळत होता इकडे तिकडे आणि हात लावत होता. आता आणि इथे बघा हा सीन तर इतका वेगळाच होता. आता मेंढ्यांसोबत आहे ना थोड्याशा शेळ्या बकऱ्या असं पण होतं, त्यांची गाई होती, घोडा होता, कुत्री होती, असं सर्व प्राणी त्यांच्यासोबत होते. आणि याला इतका आनंद झाला होता की तो त्या शेळीची ना पी घेत होता आणि त्यांच्यासोबत खेळत पण होता. आणि हे बघून ना आम्हाला खरंच खूप छान वाटत होतं की आमचं बाळ आहे ना एकदम निसर्गाच्या सर्व गोष्टींना हे करत असतं. तर त्यानंतर ना इथेच त्यांच्यासोबतच बाळूमामांची मूर्ती होती, फोटो वगैरे होता, विठ्ठल रुक्मिणींचा फोटो होता, पादुका होत्या. तर मग तिथे पण आहे ना सर्वजण दर्शनाला येत होते आणि आम्ही पण तिथे गेल्यानंतर ना दर्शन घेतलं आणि मस्त खूप छान वाटत होतं. आता ह्या गोष्टी फारशा आम्हाला काही माहीत नव्हत्या, पण मग जेव्हा समजलं ना तर तेव्हा खरंच खूप छान वाटलं आणि मस्त असं दर्शन वगैरे घेतलं. आणि हे बघा मेंढीचं पिल्लू होतं, त्याला मी घेऊन थोडेसे फोटो वगैरे काढले आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर घरी जायची वेळ आल्यावरती कृषी लिटरली रडायला लागला होता आणि तो म्हणत होता मला घरीच नाही यायचंय, मला इथेच खेळायचंय. पण मग उशीर होत होता म्हणून घरी गेलो.